इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानेटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोची भारस आहे. हे गाणं आपण नेहमी ऐकतो. या गाण्यातल्या ओळींप्रमाणेच सद्य परिस्थितीतही अनेक माणसं अशी आहेत जी निराधारांचा आधार होतात. दुःखी कष्टी लोकांचे अश्रू पुसतात, त्यांना जीवनाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्याचं काम करतात. आज आपण अशाच निराधारांना आधार देणाऱ्या, त्यांचे अश्रू पुसणाऱ्या, त्यांना प्रेम देणाऱ्या संदीप परब यांना आमंत्रित केले. परब सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. निराधारांचं पुनर्वसन, रस्त्यावरील मुलं, वृद्ध माणसं, जखमी माणसं यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं, त्यांना आधार देणं अशी सेवा ते करतात आणि त्यासाठी त्यांनी जीवन आनंद नावाची संस्था स्थापन केली आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या संस्थेच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. परब सर, मुलाखतीला सुरुवात करताना आपण तुमच्या कार्याविषयी तर जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी आम्हाला थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या कामाकडे कसे वळलात, का वळलात, अशी कोणती प्रेरणादायी गोष्ट घडली का की जेणेकरून तुम्हाला ह्या कामाकडे ती घेऊन आली? आम्हाला हे जाणून घ्यायला आधी आवडेल. मी नशीबवान आहे की मला चांगले आजी आजोबा भेटले. आजोबा आमचे गावचे प्रमुख होते. थोडंसं सामाजिक राजकीय असं काम केलं होतं. त्यानंतर माझी आई खूप दयाळू. माझे दोन्ही काका हे आजोबांच्या गुणावर उतरलेले होते. समाजसेवा त्यांच्या, विशेषतः मेडिकलची मदत ते करत होते. कदाचित जेनेटिकली, अनुवंशिकतेने हे सगळे गुण माझ्याकडे आले असावेत असं मला ते वाटतं. त्यामुळे सुरुवातीला लहानपणापासून जे दुःख बघितलं गावाकडचं आणि नंतर 94 साली मुंबईत गेल्यानंतर परिस्थिती बघितली आणि विशेषतः माझे गुरु श्रीनिवास सावंत, राम अडसू सर, माझे वडील हे मिल कामगार, स्ट्राईक झाला मोठा, त्यानंतर ते गावी आले. त्यामुळे आमचं पूर्ण कुटुंब गावी आलं आणि मग गावी येऊन शेती करत आम्ही मोठे झालो. माझं संपूर्ण शिक्षण हे सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्यात आणाव या गावी झालं. मी माझ्या कुटुंबासोबतच लहानाचा मोठा झालो. आम्ही 2 भाऊ 2 बहिणी. मला आमचं सगळे शिक्षण आईवडिलांनी खूप काबड कष्ट करत आम्हाला मोठं केलं, शिकवलं. शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं BA आणि शिक्षण झाल्यानंतर त्यावेळी उदरनिर्वाहासाठी मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण घरची परिस्थिती खूप बेताचीच होती. आणि मी 94 साली मुंबईतला माझे काका जे गव्हर्मेंट कॉलनीत राहतात बांद्रा ईस्टला, तिथे त्यांच्याकडे राहायला गेलो. सुरुवातीला मी खूप काबाड कष्ट केले लहानपणापासून आणि विशेषतः मुंबईत गेल्यानंतर मी 5 वर्ष हॉटेलमध्ये काम केलं, गॅरेजमध्ये काम केलं. मी साहित्य सहवास बांद्रा ईस्टला गाड्या धुवायचो 5 ते 7 या वेळात. त्यानंतर हॉटेलमध्ये, गॅरेजमध्ये काम करत शिक्षण घेतलं पुढचं. 99 साली सोशल फील्डचा कोर्स केला, सोशल सर्व्हिस लीग याच्यामध्ये समाजसेवा प्रशिक्षण वर्गाचा कोर्स केला. त्यावेळी मला श्रीनिवास सावंत, राम अडसू सर हे मला सामाजिक फील्डमधले गुरु भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत हे काम सुरळीत सुरू आहे. सुरुवातीला मुंबईतल्या फुटपाथवर राहणाऱ्या मुलांसाठी काम केलं अखिल भारतीय महिला परिषदेच्या प्रकल्पामध्ये, श्रद्धा सेंटर म्हणून खारवेस्टला. आणि तिथे जाणवलं की रस्त्याच्या मुलांच्या समस्या काय आहेत, अन्न वस्त्र निवाऱ्याशिवाय, ह्या मूलभूत गरजांशिवाय ते लोक कसे जगतात, त्याचबरोबर शिक्षण हे. आणि मग त्यांच्यासोबतच रुळलो मी. कित्येक रात्री त्या मुलांसोबत फुटपाथवर झोपलो, सिग्नलला वस्तू विकल्या, जे चरस गांजा जो सप्लाय करतात त्यांना त्याचा सर्व्हे केला. त्या दरम्यान असं जाणवलं की रस्त्याचे वृद्ध असेच मरत आहेत, अन्न वस्त्र निवाराशिवाय मरत होते. आणि मग पोलीस यायचे, तो डेथ झाल्यानंतर ते उचलायचे, एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ठेवत होते. आणि हे सगळं मनाला खूप वेदना होत होत्या. ती पण माणसंच आहेत, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, त्यांना पण औषधोपचार मिळाला पाहिजे, त्यांना पण अन्न मिळालं पाहिजे, त्यांना पण निवारा मिळाला पाहिजे. हे सगळं काम करताना मनात खूप अस्वस्थता होती, चलबिचल होती की ह्या बांधवांसाठी, ह्या वृद्धांसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. परब सर, तुमच्याविषयी जाणून घेताना एक गोष्ट जाणवली की लहानपणापासून खडतर जीवन तुम्ही जगलात, आजूबाजूचं खडतर जीवन तुम्ही बघितलं, अनुभव घेतलात आणि म्हणूनच कुठेतरी तुम्हाला
असं खडतर जीवन जगणाऱ्या माणसांविषयी कुठेतरी वाटलं की यांच्या आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो आणि तुम्ही ह्या कामाकडे वळलात असं आपण म्हणूया. तुम्हाला गुरु भेटले आणि तुम्ही काम चालू केलं. पण मग अशा लोकांसाठी एखाद्या आश्रमाची, एखाद्या संस्थेची स्थापना करावी असं तुम्हाला का वाटलं? मुंबईत विशेषतः गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जे निराधार होते आणि त्याच्यात माहिती मिळणं खूप कठीण होते. ते निराधारांचे, रस्त्यावरचे निराधार म्हणा किंवा मुंबईत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे पडलेले निराधार होते, वृद्ध होते, काही HIV एड्सग्रस्त होते, त्यांची माहिती मिळणं दुरापस्त होतं. कारण वैयक्तिक लेवलला आपण ते घेऊ शकत नव्हतं आणि ह्या सगळ्या कामासाठी कुठेतरी फंड मिळणं गरजेचं होतं, सिस्टीम लावणं गरजेचं होतं आणि हे सगळं करण्यासाठी मग संस्थेची स्थापना करावी लागली आणि ह्या सगळ्या कामासाठी जीवन आनंद संस्थेची स्थापना केली. तुम्ही संस्थेला नाव सुद्धा इतकं समर्पक दिलेत, जीवन आनंद संस्था, की जीवनात आनंद निर्माण करणारी संस्था. मग या कामात तुमच्याबरोबर सुरुवातीला तुमचे काही सहकारी होते का? म्हणजे तुम्ही अशी सहकाऱ्यांनी मिळून स्थापना केली, तुम्ही एकट्याने केलीत आणि नंतर सहकारी जोडलेत, कशी सुरुवात केलीत? ह्या कामामध्ये माझा भाऊ जितेंद्र परब ह्याचं खूप मोठं योगदान आहे. तो पण ट्रस्टी आहे आणि काही माझे मित्र गुरुवर्य राम अडसूळ सर, किसनभाऊ चौरे, नरेश चव्हाण काका, अरुणाताई जग्यासी, प्रज्ञाताई, हे सगळे सहकारी आम्ही 7 जण आहोत आणि ते एकत्र येऊन आम्ही जीवनानंद संस्थेची स्थापना केली. कधी स्थापन झाली संस्था? 2008 पासून हे खरं काम सुरू केलेलं आहे. हां. पण संस्थेची स्थापना 2013 साली झाली. म्हणजे रजिस्ट्रेशन 2013 ला 13 झालं. साली केलं. काम तर 2008 पासून पूर्ण फुल पेजमध्ये चालूच होतं. आपण तुमच्या संस्थेचं काम कसं चालतं ह्या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. तर कशी सुरुवात झाली? आमचं कामच हे होतं की बांधवांना पुनर्वसन करणं, त्यांना उचलणं, आंघोळ घालणं, जखमा असायच्या त्या जखमातून किडे काढणं. एक ब्रिज खाली, सांतावरच्या ब्रिज खाली सुरू झालेली संस्था आहे. सुरुवातीला फंडिंग मिळणं खूप दुरापस्त होतं, कोणाचा विश्वास नव्हता. त्या रस्त्यावरच्या बांधवांना ब्रिज खालीच एकत्र करायचो, मंदिरासमोर जेवण वाढायचो, मेडिकल किट माझ्यासोबत असायचं. आम्ही त्यांना जखमा असलेले बरेच पेशंट घ्यायचे, तिथे ड्रेसिंग करायचं. हे सातत्याने करत मेडिकल सपोर्ट देणं, त्यांना संवाद साधणं, त्यांच्या फॅमिलीची विचारणं. असं मग ते वाटलं की चला ह्या लोकांना इथे राहणं हे खूप कठीण आहे. मग आश्रमची व्यवस्था झाली आणि मग पहिला आश्रम सुरू केला खारवेस्टला, तो कार्वर डे नाईट शेल्टर. खारला म्हणजे मुंबईला? मुंबईतच. म्हणजे तुमचं कामाचं सगळं हे मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये जास्त. पण तुमचं इकडे सिंधुदुर्गामध्येही काम आहे ना? सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये आहे. मग तिकडे पण तुमची काही असे आश्रम असं आहे का? म्हणजे मुंबईचं काम करून तुम्ही मग इकडे कोकणाकडे, आपल्या मूळ गावाकडे कसे काय वळलात? आता मुंबईत काम करताना माहिती आहे की शहरात जागेचा प्रश्न मोठा असतो आणि ह्या सगळ्यांना निवाऱ्याची गरज असते. 1-2 दिवस नाही तर वर्षानुवर्ष ह्या लोकांना सगळ्यांना सांभाळायचं असतं. कुडाळ तालुक्यात पंधूर या गावी जमीन घेतली 2.25 एकर आणि तिथे इमारत बांधून आज आमचे तिथे एकाच संविता आश्रमामध्ये 198 बांधव आज आहेत तिथे. म्हणजे तुम्ही पणदूरला जागा घेऊन आश्रम बांधला, त्याचं नाव ठेवलंय संविता आश्रम. हो. आणि आता तिथे तुम्ही म्हणजे मुंबईहून सुद्धा लोक इकडे येतात की फक्त कोकणातल्या लोकांची तिथे सोय करता, कसं आहे? नाही, काही जे आम्हाला वाटतात तरुण आहेत ज्यांना घरचे लोक घ्यायला तयार नाही किंवा घर मिळत नाही, मग त्यांना तिथे आणून ठेवलेलं आहे त्यांना. काही वृद्ध आहेत, सगळीकडचे आहेत, ऑल ओव्हर इंडियातले लोक आहेत तिथे. बरं, तिथे तुम्ही लोकांना आणता ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे, त्यांना वैद्यकीय सोयीसुविधा पुरवता, पण त्याच्यानंतर त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्ही तिथे त्यांना काही शिकवता, त्यांच्याकडून काही काम करून घेता. कसं सांभाळलं जातं तिथे? आम्ही त्यांना माणूस म्हणून बनवण्याचंच काम करतो. म्हणजे त्यांना जेवण कसं जेवायचं हे पण आम्हाला 70 वर्षाच्या, 72 वर्षाच्या, 78 वर्षाच्या वृद्धांना शिकवावं लागतं. कारण ते रस्त्यावर असतात. ते कधी मंदिर, मस्जिद, चर्च, कधी स्टेशन, कधी बस स्टँड, कधी फुटपाथवर झोपून पडून असतात. कोणी चहा दिली तर ते आवडीने पितात. अदरवाईज ते वर्षानुवर्ष असेच वृद्ध असायचे. ज्यावेळी आश्रमात होतो त्यावेळी आमचा खरंच कामाचा कस लागतो. त्यांना माहीत नसतं ही चहा ही कपात पिली जाते, ग्लासात पाणी पिलं जातं, थाळीत जेवायचं असतं, फॅनखाली झोपायचं असतं. हे सगळं शिकवतो त्यांना आणि मग त्यांना जे जे शक्य आहे. आता एखादा वृद्ध आहे, मग ते त्या छोट्या मुलांची काळजी घेणं म्हणा आश्रमातल्या, किंवा ज्या आजी आहेत तिथे भाजी साफ करून देणं, जेवणाला मदत करणं. काही तरुण बांधव आहेत, ते मनोरुग्ण आहेत किंवा नॉर्मल नशामुक्तीतून बाहेर पडलेले आहेत, मग ते लोक शेतात मदत करतात, कोणी कन्स्ट्रक्शनला मदत करतात, डे टू डे कामात मदत करतात असं. त्यामुळे आम्ही त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आमचं काम म्हणजे त्यांचे ॲड्रेस शोधून त्यांना घरी पाठवणं, त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना
रियुनियन करणं. कारण कसं किती वर्ष आम्ही त्यांना सांभाळणं, खूप लोकांनी म्हणजे आत्तापर्यंत आमच्या रेकॉर्डनुसार एक 830 लोकांनी घरच्यांनी त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे. खूपच चांगली हां. गोष्ट आहे. तुमच्याकडे येणाऱ्या व्यक्ती ह्या बेवारस, निराधार, मनोरुग्ण अशा असतात. त्यामुळे त्यांना तुम्हाला पूर्णार्थाने सांभाळावं लागतं. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरुष, स्त्रिया असं तुम्ही वेगवेगळी व्यवस्था आहे का आश्रमात? हो, ती तर करावीच लागते. कारण काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ती पुरुषांसाठी अलग आहे, मुलांसाठी अलग आहे, महिलांसाठी अलग आहे. हं. त्याही त्याही पलीकडे बेड रिडन जे वृद्ध आहेत किंवा जे बांधव आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आम्ही केलेली आहे. हं. त्या वृद्धाला पण असं कंटाळत शेवटचे दिवस जाता कामा नये म्हणून आम्ही त्यांना स्पेशल 24 आवर नर्स, 24 आवर्स केअरटेकर, पाणी, ग्लास, टाईम टू टाईम जेवण-बिवण. रस्त्यावरचा तो असला तरी तो माझा बांधव आहे, ती माझी बहीण आहे, हे समजून आम्ही त्यांना सेवा देतोय. हे तुम्ही त्यांना देताय. असे किती लोक आहेत की तुम्ही त्यांच्यासाठी करताय हे त्यांना समजतंय? त्यांच्या वागण्यातून असेल, बोलण्यातून असेल किंवा नुसतं त्यांच्या हसण्यातून असेल, त्याच्यातून मिळणारा आनंद तुम्हाला जो आहे तो खूप मोठा असेल. असं तुमच्याकडे आलेत आणि त्यांच्यामध्ये सुधारणा झाली. आज ते नॉर्मलपर्यंत आहेत, पण त्यांना कोणी नाहीये म्हणून तुम्ही त्यांना सांभाळताय. काय परिस्थिती आहे सध्या? सध्या ते 192 पैकी 41% सोडले तर बाकी हे सगळे मदत करतात आणि ते स्वयंस्फूर्तीने मदत करतात. त्यावेळी असं वाटतं की नाही हे त्यांना वाटतंय. म्हणजे पण त्यांच्यात frustration खूप सुधारणा खूप झाल्यात सुधारणा. असं म्हणायला हवं. जे हसतात, स्माईल देतात, येणाऱ्यांना पाहुण्यांना ॲक्सेप्ट करतात. अदरवाईज हे काम खूप मोठं आहे ना. प्रत्येकाचं योगदान आहे संस्थेच्या त्या आश्रम सांभाळण्यामध्ये, संस्थेच्या कामामध्ये. प्रत्येकजण बांधव आपापल्या परीने योगदान, आनंद मिळतो. खरी गोष्ट आहे. तुम्हाला मिळणारा आनंद मला आता जाणवतोय. पण संस्था सुरू करणं, ती चालवणं आणि ती सुद्धा अशा लोकांसाठी की ज्यांना कोणीही नाहीये, खूप कठीण गोष्ट आहे. तर तुम्ही ह्यासाठीचं लागणारं फंडिंग कसं गोळा करता किंवा ह्या सगळ्या माणसांची व्यवस्था तुम्ही कशी करता? ते तुमचे अनुभव कसे आहेत? लोक तुम्हाला कशा प्रकारे मदत करतात? केली जाते का? काय अनुभव आहे तुमचा? फंडिंग असं की आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरे करा, लग्नाचे वाढदिवस साजरे करा किंवा लग्नानिमित्त तुम्ही जे जेवण वाढताय ते आश्रमात येऊन तुम्ही आमच्या बांधवांसाठी एक दिवस जेवण वाढा. आणि काही लोक नातेवाईकांचे डेथ झालेले आहेत, कैलासवासी झालेले आहेत, अशा नातेवाईकांचे श्राद्ध घालणं बंद करून तो जेवणाचा खर्च आहे, तो जो खर्च आहे तो आश्रमात येऊन सांगतात की या लोकांना तुम्ही वर्ष श्राद्धाचं जेवण द्या, 12 वाजता जेवण द्या. हे आता ट्रेंड समाजामध्ये सुरुवात झाली की समाजाला संधी दिली की समाज वळतो, म्हणजे ह्याचा तुम्हालाही उपयोग होतोय. उपयोग होतो. अजून कशा प्रकारे फंडिंग गोळा करता? कारण वैद्यकीय मदत आहे, तुम्हाला औषधं लागत असतील त्या माणसांना देण्यासाठी, त्याच्यासाठी पैसे लागत असतील, हे कसे गोळा करता? हां, काही CSR कंपन्याज आहेत त्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे मेडिकलचा आहे, एज्युकेशनचा आहे, कन्स्ट्रक्शनचा मोठा खर्च असतो, डे टू डे एक्सपेन्सेस मोठा असतो. एवढे जे बांधवची सेवा कार्यकर्ते आहेत त्यांचं मानधन असतं. यासाठी फंडिंग खूप खूप मोठा असतो, लागतो. आजही ती तारेवरची कसरत आमची नेहमीचीच चालू असते आणि त्याच्यातून मार्ग काढत असतो की एक असं आहे की कर्मण्येवाधिकारस्स महाफळेषु कदाचनम. म्हणजे आपण काम करत राहायचं की तो परमेश्वर जो आहे तो मदत कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन करत असतो. हां, काही मुलं आमच्याकडे मोठी होऊन बाहेर गेली आहेत, जॉब करतात. काही लोक बिझनेस करतात, काहींची लग्न लावून दिलीत. अरे वा. मग ते लोक येतात, आपल्या मुलांना घेऊन येतात. मला आजी आजोबा एक मिळाल्याचं समाधान मिळतं आणि जमेल तसं योगदान ते व्हॉलंटिअर म्हणून काम करतात. प्रत्येकालाच काय आर्थिक स्वरूपात मदत करणं शक्य नसतं, पण हे वेल विशर्सची टीम पण मोठी आहे आमच्यासाठी. म्हणजे अशी कधी वेळ तुमच्यावर आली नाही की आज फंडिंग नाही म्हणून तुम्ही काही आश्रमातल्या लोकांसाठी काम करू शकत नाही आहात, अशी वेळ कधी आली नाही? परंतु ती वेळ आली नाहीये की चल आता याचं ऑपरेशन थांबलंय किंवा आज अन्न नाहीये, अशी कधी वेळ येत नाहीये. खूप चांगली गोष्ट आहे आणि अशी वेळ कधीच तुमच्यावर येऊ नये, कारण तुम्ही इतक्या निर्व्याज आपण म्हणतो तसं ह्याने रुग्णांची सेवा करताय. धन्यवाद. परब सर, तुमच्याकडे तरुण मुलं आहेत, वृद्ध आहेत, तर तशी लहान मुलं पण आहेत का? हो, एकदम आमच्याकडेच काही मनोरुग्ण गरोदर महिला पोलीस आणून देतात. त्यांच्या डिलेव्हरी, मग त्यांचं संगोपन सगळं करत करत त्यांना वाढवावं लागतं. अशी किती लहान मुलं आहेत सध्या? सध्या आमच्याकडे 12 मुलं आहेत, म्हणजे ते 0 ते 9 वर्षापर्यंतचे आहेत. पण 12 मग त्यांच्या मुलं. शाळेची काय सोय? हो, शाळा झेडपीची शाळा, त्यांच्या औषधानंतर पुढे मग हायस्कूल, कॉलेज सगळं शाळेत करतात. त्यांना सामावून घेतात? हो हो, घेतात. तिथे काही अडचण येत नाही? नाही 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 नाही. सर, सगळ्यांनीच एक मोठा कालखंड अनुभवला
ज्याला फेस केलं तो म्हणजे कोरोनाचा काळ. आणि अशा काळातही तुमच्या कामाला कुठेही खंड पडून चालण्यासारखं नव्हतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीत, त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत काम करणं कठीण गेलंच असेल. तुम्हाला काय काय समस्या उद्भवल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? कोरोना हा सगळ्यांसाठी जगभरच एक भयानक कालखंड होता आणि आम्ही पण त्यात काय सुटलो नाही. तरीसुद्धा पोलिसांनी गेट बंद करून एंट्री बंद केलेली बाहेरच्या लोकांना. समाजातल्या सगळ्या घटकांनी आम्हाला खूप खूप मदत केली. एका अंतरावर ठेवून भाजी ठेवून जायचे, रेशन ठेवून जायचे, दूध ठेवून जायचे. आणि आमच्या टीमचे पण आम्ही स्वतः तिथे एक 20 दिवस ठाण मांडून बसलेलो होतो आणि टीम पण 8-8 दिवसांनी घरी जात होती. आत्ता आमच्याकडे 42 जे बांधव आहेत ते पॉझिटिव्ह झालेले होते कोरोनाने. पण सरकार लेवलला पण आम्हाला मदत मिळाली. आमची PPT किट घालून आम्ही त्यांची काळजी घेतली. सकाळी गरम दूध, नंतर 8-8:30 वाजता भरपेट नाश्ता, मग 10 वाजता पेज, 12 वाजता जेवण, संध्याकाळी 4 वाजता चहा, 7:30-8 वाजता जेवण. आणि एवढं ते आहार पथ्य असं सगळं सिस्टमॅटिक ठेवलं ना की प्राऊडली सांगतो की 42 पैकी 42 माझे बांधव आजही हयात आहेत. एकही त्या कोरोनामुळे गेलं नाही. म्हणजे तुम्हाला समाजाकडून मिळणारा प्रतिसाद हा एकदम पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. ओके. आत्ता तुम्ही निराधार व्यक्तींसाठी, जखमी व्यक्तींसाठी, मनोरुग्णांसाठी काम करताय. पण भविष्यात अजून तुमच्या काय डोक्यात आहे की कुणासाठी काम केलं पाहिजे किंवा ह्यांच्यासाठी, ह्या सगळ्या लोकांसाठी अजून काय करता येईल? आत्ता मी सुरू केलेलं हे वृद्धांसाठी, पण ते मनोरुग्ण आम्हाला भेटले, रस्त्यावरचे मतिमंद भेटले. आता काही ज्या महिला वेशातून मुक्त होऊन, परिस्थितीवरून त्यांना ते काय ॲक्सेप्ट करावं लागलं होतं, पण त्या मुक्त होऊन आल्या, त्या आमच्या बहिणी आहेत. काही जेलमधनं गुन्हेगार सुटलेले आहेत, मग त्यांना कोण फॅमिली ॲक्सेप्ट ते पण आलेले आहेत. आत्ता जे काय आमचा जो मानसिक द्वंद्व चालू आहे की रस्त्यावरचा जो ड्रिंक करणारा माणूस आहे, जो नशा करणारा माणूस आहे, जो कुटुंबाने नाकारलेला आहे, त्यांच्यासाठी आम्ही आता प्रयत्न चालू आहेत. आणि मला विश्वास आहे की आमची संस्था एक भारतभर सेंटर उभा करायची एक इच्छा आहे. कारण प्रत्येकाला इथे आणून सांभाळणं शक्य नाही. सिंधुदुर्गात, मुंबईत किंवा गोव्यातल्या आश्रमात आणून, तर त्या एरियामध्ये एक छोटे छोटे जर युनिट सुरू झाले, कारण आज ही समाजाची गरज बनलेली आहे. आश्रम वाढणं हे वाईटच आहे. जसं बाबा आमटेने बोललेलं आहे, तरी सुद्धा नाईलाज असतो जो रस्त्यावरचा वृद्ध तो असाच मरू नये, त्याला कुठेतरी किंवा मनोरुग्ण आहे त्याला पुनर्वसन करता यावं, ही भूमिका मला महत्त्वाची वाटते. तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि या कामाला अनेक जणांचा हातभार लागणं अत्यंत गरजेचं आहे. एक 2-4 माणसं करतायत आणि ही समस्या मिटेल असं होणार नाही. तर सामान्य माणसांनी तुमच्या ह्या कामात कसं यावं, त्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या घरातला जो वृद्ध आहे किंवा मनोरुग्ण आहे त्याची घरातच काळजी घ्या. तो रस्त्यावर येता कामा नये. माझं एक वाक्य आहे, ते घरातले वृद्ध नसते तर आपण नसतो, तुम्ही नसता, आम्ही नसतो. त्यांनी ज्या परिस्थितीत तुम्हाला वाढवलं त्याची जाणीव, ते जागृत ठेवून एक उपकाराची भावना म्हणून नाही, पण आपल्या आईवडिलांना, वृद्ध आईवडिलांना, वृद्ध सासूसासऱ्यांची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. घरात एखादा मनोरुग्ण असेल तर ट्रीटमेंट करून तो बरा होऊ शकतो. हा विश्वास प्रत्येकाने जर ठेवला तर आश्रम वाढणार नाहीत. आमच्या कार्यात हे मोठं आमच्यासाठी योगदान असेल की आश्रम वाढू नये, आमची संकल्पना आहे. दुसरं म्हणजे जे काय शक्य असेल तर वाढदिवसानिमित्त काही मदत करू शकता. आश्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून मदत करू शकता. जुने कपडे, जुनी भांडी, रेशन, जे जे शक्य असेल तसं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन आमच्याकडे येऊन करू शकतात. काही मुलांचं एज्युकेशन चालू असतं, त्यांना शिकवणी लागत असतात, त्यांच्याकडे स्किल असतात, ते डेव्हलप करायचं काम असतं. येऊन जमेच तसं आपण तुम्ही येऊन मदत करू शकता. परब सर, मगाचपासून आपण बोलतोय ते वृद्ध असतील, निराधार असतील की ज्यांना कुठेतरी समाजाने नाकारलंय, मग त्या समाजामध्ये कुटुंबसुद्धा येतं. आज कुटुंब व्यवस्था ही अगदी न्यूक्लिअर कुटुंब व्यवस्था झाली. त्यामुळे आपल्या इतर नातेवाईकांचं संगोपन हे कुठेतरी आजच्या पिढीला माहीतच नाही आहे. मग तरुण मुलांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे जागरूकतेनं पाहिलं पाहिजे. आपण या देशाचे नागरिक आहोत, तसंच आपण कुणाचे तरी मुलगा, कुणाचा तरी भाचा, कुणाचा तरी पुतण्या असं पण आपण आहोत. आणि अशा सगळ्यांना सांभाळण्याची कुठेतरी आपली जबाबदारी आहे याची जाणीव आजच्या तरुण मुलांमध्ये होणं फार गरजेचं आहे. तुम्ही तरुणाईला काय संदेश द्याल? की आजकाल एवढं छोटं कुटुंब झालं की 1 किंवा 2 मुलं असतात आणि आईवडील त्या मुलांचे एवढे लाड करतात, जिथे गरज नसतानाही 15,000चा 20,000चा मोबाईल देतात. आणि त्या मोबाईलचा अतिवापर होतो आहे, सोशल मीडियाचा अतिवापर होतो आहे आणि विपरीत परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होत चाललेले आहेत.
एखादी वस्तू जर नाही दिली वडिलांनी तर उलट बोलणं, आईला उलट बोलणं, घरातल्या वृद्धांना टाकून बोलणं, ही जी परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. अगर आपके घर में दादाजी, दादी, नाना-नानी नहीं होते, तो आप नहीं होते. एक आई-वडील तुमच्या किंवा वृद्ध आजी-आजोबा तुमच्या आई-वडिलांना सांभाळतात म्हणून तुम्ही चांगले जीवन जगत आहात. अदरवाईज आमच्या आश्रमात जसे निराधार मुलं आहेत, तसे तुम्ही वाढला असतात. हा जो फरक तुम्ही समजून घ्या. त्यामुळे घरातल्या आई-वडिलांना, घरातल्या आजी-आजोबांचा रिस्पेक्ट करा, त्यांची काळजी घ्या. सोशल मीडियाचा वापर हा गरजेपुरता करा, खूप त्याच्या अधीन जाऊ नका. माझी विनंती आहे की एकत्र या, आपल्या घरातल्या वृद्धांची, घरातल्या मनोरुग्णांची काळजी घ्या. आणि तसंच मला सगळे प्राथमिक शिक्षक असू देत, माध्यमिक शाळेचे शिक्षक, प्राध्यापक वर्गांना असं एक विनंती करू इच्छितो की शाळा महाविद्यालयात जे शिकणारे विद्यार्थी म्हणजे तुम्ही अकॅडमिक एज्युकेशन्स आहे, आता व्यावसायिक शिक्षण देतच आहात, परंतु मानवी मूल्य सांभाळण्याचं एक महत्त्वाचं काम तुम्ही करू शकतात. NSSच्या माध्यमातून, NCCच्या माध्यमातून किंवा तुमचे अनेक कोर्स आहेत त्याच्या माध्यमातून ह्या आमच्यासारख्या संस्था आहेत किंवा इतर संस्था आहेत, त्यांना भेटीत येऊन त्याच्या मुलांना संवेदना, जाणीवा ह्या त्यांच्या जागृत ठेवून त्या समाजसेवेकडे कसं वळता येईल ते आपण प्रयत्न करूया. कारण एक माणूस त्याच्यामागे पूर्ण विश्व उभा असतो. भारतात स्वातंत्र्य मिळून आज एवढी वर्ष होऊनही त्या हुतात्म्यांचं आपण बलिदान विसरता कामा नये. आजही देशसीमेवर जे सैनिक आपले 24 तास डोळ्यात पहारा करून आपले रक्षण करतात, त्यांचं योगदान मोठं आहे. आपण आपल्या जवळची परिस्थिती जरी सांभाळली तरी पण एक देशसेवा होऊ शकते. परब सर, तुम्ही हे सगळं काम कोणत्याही हेतूने करत नाही आहात हे तुमच्या बोलण्यातून अगदी सहज जाणवतंय. परोपकार हा एकच त्याच्यामागे हेतू असेल. तुमच्या या सगळ्या कामाची दखल तर नक्कीच घेतली गेली असेल. अनेक पुरस्कार तुम्हाला दिले गेले असतील या तुमच्या कामासाठी. आम्हाला तुम्हाला मिळालेले विविध पुरस्कार त्याच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. मला बाबा आमटेंना भेटताना आलं तरीसुद्धा विकास आमटे आमच्या आश्रमात येऊन गेले, सविता आश्रमला. प्रकाश बाबा आमटेंच्या हस्ते मला 4 वेळा पुरस्कार दिला गेला. गिरीशभाई कुलकर्णींनी यावर्षी त्यांच्या स्नेहालयाच्या मार्फत येणारा महात्मा बापू पुरस्कार आम्हाला दिला गेला. तसेच सिंधुताई सकपाळ यांच्या कन्या ममताताई सकपाळ यांच्यामार्फत आम्हाला गेल्या वर्षीचा 2025 सालचा सिंधुताई सकपाळ हा पुरस्कार, सेवा कार्य पुरस्कार आम्हाला दिला गेला. आणि महाराष्ट्रातले टॉप सोशल वर्कर जे आहे आम्ही म्हणतोय, म्हणजे प्रकाश बाबा आमटे, विकास आमटे, गिरीशभाई कुलकर्णी, डॉक्टर अभय बंग, ममताताई सकपाळ या सर्वांच्या हस्ते मला सन्मानित केलं गेलं. आजपर्यंत 300-350 पुरस्कार देशभरातून मिळाले, परंतु ह्या लोकांची सहवास मिळतो, या लोकांची संस्थांशी संबंध जोडतात, हे मोठं भाग्य माझ्यासाठी ते आहे. म्हणजे हा तुम्हाला तुमचा मोठा सन्मान आहे. हो. पुरस्कारांपेक्षाही मोठा सन्मान तुम्हाला वाटतो. परब सर, तुमच्या जीवन आनंद या संस्थेविषयी, तिथे चालणाऱ्या कामाविषयी आपण जाणून घेतलं, पण तरीही जाता जाता आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत. आमच्या संस्थेशी तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत करू शकतात. आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ, पणदूर येथे सविता आश्रम आहे, त्यांच्याशी संपर्क करा. जसं शक्य होईल, कोणी वाढदिवसानिमित्त, कोणी आपल्या पूर्वजांच्या श्राद्धानिमित्त आमच्या इथे अन्नदान तुम्ही करू शकता. श्रोते हो, असं काम करणं ही आज काळाची गरज आहे. ज्या माणसाकडे सहृदयता आहे तोच माणूस कोणत्याही फळाची अपेक्षा न करता हे काम करू शकतो. आज परब सर गेली अनेक वर्ष हे काम करतायत. हेतू त्यांचा असलाच तर तो एवढाच आहे की निराधारांना आधार मिळावा, ज्यांना घर नाही आहे त्यांना घर मिळावं, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असावा, ज्या वृद्धांना आज कोणी नाही आहे त्यांनी खितपत न पडता त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांनी आनंदानं जगावं. आणि यासाठी ते आणि त्यांचे सहकारी जीवन आनंद या संस्थेच्या मार्फत काम करतायत. आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आपल्याला होईल तसा त्यांच्या या कार्यात हातभार लावूया. परब सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या जीवन आनंद या संस्थेच्या कार्याविषयी विस्तृत माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरीचे पण आम्ही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.